माझं नाव सुनील नाभिराज चिप्परगे, मुक्काम पोस्ट टाकळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रथमतः द्राक्ष बागे क्षेत्रामध्ये मी गेले 10 वर्ष मी द्राक्ष क्षेत्रामध्ये काम करतोय। शेती उत्कृष्ट दर्जाचं पिकवत होतो, पण निसर्गाच्या कलाटणीमुळे मला काहीतरी बदल करावा असं मनामध्ये आल्यानंतर मी केळी क्षेत्राकडे वळलो। आणि केळी क्षेत्रामध्ये काय काय अडचणी येतात, काय येतात, कसं त्या केळी क्षेत्रामध्ये काय अनुभव घ्यायचं, काय आम्हाला जास्त माहिती नव्हतं। तरी पण आमच्या नजीकच्या गावाचे त्या बोलवाड गावचे प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी केळी लावण्याचा निर्णय घेतला आणि तिथून मी केळीची रोपाची सुद्धा बुकिंग केली आणि 1/8/2024 रोजी माझी लागण झाली। केळीची लागण झाल्यानंतर मला आंतरपीक पण याच्यात काढण्याचा भाग पडला की त्यांच्याकडे रोपाचं शॉर्टेज झाले म्हणून असं मला सांगण्यात आलं। मग मी बीटचे आंतरपीक घेण्यात मी रसद झालो आणि बीट एक प्लॉट आंतरपीक म्हणून याच्यात घेतलेला आहे मी। 70 दिवसामध्ये कमीत कमी माझे 2 ते 2.25 लाख रुपयाचा यामध्ये उत्पादन निघलेलं आहे। नंतर मला या बीटला पाणी जास्त लागत असताना केळीला पाणी जास्त वाळलं। मग याचं कसं गणित बसवायचं म्हणून मी फायलो मशीन कडे वळलो थोडं आणि प्रदीप चौंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फायलो मशीन बसवण्यात आलं। आणि या मशीन मुळे असं मला निदर्शनास आलं की माझ्या प्लॉटला मॅनेजमेंट मध्ये पाण्याचा कुठंतरी मी चुका लागलोय। आणि मशीन बसवल्यावर मला लक्षात आलं की खरोखर आपण पाणी जास्त चाललंय माझं हे लक्षात आल्यावर मग ह्या मशीन कडे वळल्यानंतर मला मशीन असं साथ दिली की मी दर 4थ्या दिवसाला पाणी ह्या प्लॉटला सोडत होतो। पुन्हा मशीन बसवल्यानंतर मला असा अनुभव आला की दर 8 दिवसाला एक पाणी देण्याचा भाग मला समजून आला याच्यामध्ये। आणि प्लस पॉइंट म्हणजे एक मशीनचा फायदा झाला की याच्या बरोबर फर्टिगेशन पण आवश्यकता आहे की नाही याचं सुद्धा याच्या बरोबर माहिती मला मिळायला सुरुवात झालेली आहे। बर, फायलो मशीन बसवलेलं एक फायदा म्हणजे याच्यामध्ये असं मला दिसून आलं की मशीनद्वारे पाण्याचं नियोजन कसं करावं, काय करावं आणि मोबाईलद्वारे सगळं मला मेसेज दररोजच्या दररोज येऊ लागले। आणि मशीन मध्ये असं आढळून आले की पाणी किती लागणार आहे, कधी सोडलं पाहिजे, कोणतं खत सोडलं पाहिजे याची सुद्धा वेळेवर मला मेसेज येऊ लागले। प्लस पॉइंट आणि काय त्याच्यामध्ये पाणी किती सोडायचं, वॉटर टँक त्याला म्हणतात थोडक्यात, त्याचं सुद्धा मला याच्यामध्ये नियोजन बसायला आलं। आणि केळी बागेमध्ये मला काही कुठल्या अडचणी आले नाहीत। अगदी फायलो मशीन माझी अगदी व्यवस्थितरित्या काम पार पडत आहे आणि सर्वांनी फायलो मशीन बसवावं असं माझी एक नम्र विनंती आहे।